तर सकाळ सकाळच आमची स्वारी निघाली पंढरपूरला. कारण पंढरपूरला दुकानाची पूजा असल्यामुळं आणि हॉटेलची पूजा असल्यामुळं मी, अंबिका आणि शौर्या तिघंजण निघालो. आणि लय खुश होती ही दोघंजण माझी लेकरं. जाताना येरमाळे मच्छी दिसली, यांना म्हणलं बघू आल्यावर करू नियोजन. पुढं लगेच उठवळची कमान दिसली, तिथं पाया पडला वर. पाया पडून मग पुढं निघाला, कारण गडबडीनं जायचं होतं. मोहोळमध्ये आलो. मोहोळमध्ये आल्यानं हार घेतलं जरा बांधायचं आहे आणि हार गजरं घेतलं. कारण अंबिका पण म्हणले गजरा घ्या की आहो. बरं ठीक आहे म्हणलं, घेऊन निघालो पुढं. आणि मग तोंडावर चपा लागा लागलं होतं. आणि आपलं निघालो. मग अंबिका म्हणली आता गजरा घालते. काही दिवसात नवऱ्याने गजरा घेऊन दिला आहे. आणि मग गजरा घातला अंबिकाने. एवढ्या लागला आम्हाला खवळायला. गाडीमध्ये टाकलं होतं पेट्रोल, त्याच्यात हाराची पिशवी लागली हालायला. पिशवी व्यवस्थित अडकवली आणि पेट्रोल टाकावं म्हणल्यावर मोळमध्ये होती गर्दी. पुढं टाकू म्हणलं. पंपावर घेतली गाडी. पंपावर गाडी घेतली. समोर दिसाली गर्दी दिसाली तर पोरं चालली असते. त्यामुळं मग गर्दी लय दिसाल्यामुळं म्हणलं आता आपला काय लवकर नंबर नाही लागायचा. आणि ती लागली गप्पा मारायला. गाड्या पण भरपूर. शौर्याला अंबिकाला म्हणलं तुम्ही जाऊन साईडला उभा राहा, बघू लवकर नंबर लागला तर ठीक आहे. नसेल तर अलीकडं एक जणाला विनंती केली अलीकडचं चालू करा म्हणून. काय घाबरून चालू केलं नाही. ती लागलं होतं दुसऱ्या गाडीत डिझेल भरायला. डिझेल भरायला लागला आणि इकडं पण भरी मोठी रांग. काय बोलायचं कामच नाही. त्यामुळं मग त्यानं पण आपलं ऐकलं. मग म्हणला एवढी गाडी भरू द्या, मग इकडं सोडायला चालू करतो. गाडी जरा थोडी मोठी घेतली आणि लावली ह्या गाडीच्या कडेला. त्याला पुढे जण होतं त्यांना पण टाकायचं वाटतं पेट्रोल. आता ह्याचं झालं आपल्याला लागते नंबर. मला म्हणलं गडबड आहे जरा, थोडं पूजेचा कार्यक्रम आहे त्याच्यामुळं मग टाकून देतो म्हणलं पेट्रोल. पुढली गाडी झाल्यानंतर तेवढं घ्या म्हणलो. ती काय गाडी गेली निघून. ह्या पण गाडीत टाकलं पेट्रोल. आला आपलाच नंबर आला. त्याला सांगितलं 500 रुपये टाका म्हणलं पेट्रोल. आपलं दाबलं, चालू केलं पेट्रोल सोडायला. पेट्रोल चालू केलं सोडलं तर त्यांच्या ओळखीचं कोणतरी आलं वाटत आहे. घेतली हाक मारून. हे पण आला रागो आणि आला गप्पाच मारायला. मी म्हणलं हाय अवघड आला असं बापडे म्हणलं. त्यांच्या गप्पा चालू असताना मग आपलं झालं पेट्रोल. मारला गाडीला स्टार्टर. जा द्या म्हणलं चला. गाडी घेतली पुढे. शौर्याला अंबिका थांबली होती. चला बसा. त्यांना म्हणलं बसा गाडीवर, पट्टी दिसून चला. यांना बसलो गाडीवर. व्यवस्थित बसा म्हणून सांगितलं. मारला स्टार्टर. निघाली आपली स्वारी हळूहळू 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 हळूहळू. हायवेला लागल्यानंतर मग गप्पा मारत चाललो. गप्पा मारत असताना हाराच्या पिशवीची माधून मिठी सटकायची. त्याच्यामुळे मग
निघाला. जरा थोडं टोल नाका ओलांडून गेल्यानंतर मस्त असं ब्रिज साईडून ब्रिजचे काम व्यवस्थित झालेलं होतं. झाडे वगैरे भारी वाटायला ना जरा खूप आसपास आल्यावर होतो. त्याच्या जवळ आल्यानंतर ब्रिज पाहून जरा बरं वाटलं, कारण व्ह्यू चांगला होता इथला. मग घेतला तो हळू दमान आपलं म्हणजे काय करायचं सगळं गडबडीनं आपण पूजेच्यासाठी गडबड करायचो, काय कामाची नाही. आणि पंढरपूर फुल चंद्रभागेचं चाललो तर म्हणाला पप्पा ते भारी दिसायला लागले मला शावर. म्हणजे मला कधी पंढरपूर दाखवता झाल्यापासून पंढरपूरला आले नाही. नुसतं जायचं न्याता म्हणलं आता काय तुझ्या भावानं हॉटेलच टाकले. आता काय म्हणलं 15 दिवसातनं 8 दिवसातनं 1,000 रुपये आपली जाऊया म्हणलं. एका दिवशी आपण पांडुरंगाचं दर्शन तुला घडवून आणतो. जोर बघ म्हणलं पाणी चंद्रभागा. आपलं होयमध्ये होय घातलं, आला हॉटेलकडं. हॉटेलमध्ये ती चालू तयारी जोरात. पुन्हा इथं वायरी जोडायचं चालू केलं म्हणून डेकोरेशनचं काम करावं चालू मध्येच कट करायचं चालू केलं. तर इकडं भाऊजी आमचं पूजेची तयारी करतो. तर चहा बनवायला ठेवला होता. बनवायच्या तोवर महिला तोवर लागल्या रांगोळ्या वगैरे घालायला. इकडं धूप अगरबत्ती किंवा लावून ठेवला होता. आपल्याला आपलं रांगोळी चालू केली घालायला अंगणात. मला काय कळलं नेमकं काय करावं ते, पण आपण चालू केलं काय काय जोडाजोडी करायला. भाऊजीने बनवलं चहा. मी लागला माझं शूटिंग काढायला. तर म्हणलं कापर रेवीन पटदिशी दोघांनी मिळून भाऊभावाने म्हणलं मावस भावानं नेहण्यानं दोघात हॉटेलचं नियोजन त्यांचं चालू होतं करायचं. केलं आपलं पूजा बिजा. म्हणलं कापर रेवीन आता रेवीन कापण ठेवा म्हणलं दक्षिणा. हां आणि हसायला माझी मजा करायला लागली. सगळ्याशीला म्हणलं उभा राहा आणि सगळेजण मिळून आपलं कापार रेवीन. हां भाऊजीला पण उभा केलं. तिकडून लागलं भाऊजी शूटिंग माझीच काढायला. ह्यांना सगळ्याशीला महिलांना पण म्हणलं आपलं उभा राहा काढू सगळ्याशींची तुमची सगळ्याशींची शूटिंग. मग अंबिका पण उठली. शेवऱ्याला म्हणलं धर फोन. शेवऱ्याकडे दिला फोन. व्यवस्थित काढ म्हणलं शूटिंग नाहीतर काढायची कशी तरी येड्या म्हणे. शेवऱ्याकडे दिला फोन आणि मी पण आलो आपलं बाहेर. हां मला मेवना म्हणल्यावर आपल्याला पण मान नका काय. त्याच्यामुळं मग बहीण पण आली, सासू पण आल्या. उभारली सगळेजण. शेवऱ्याला म्हणलं बोट काढ. कॅमेऱ्यावर यायला लागली. त्याने आपलं काय केलं, घेतली कातर उभारला सगळीजण. लागला शौर्या फोन हलवा इकडं. सांगितलं नीट धर. नीट धर म्हणून सांगितल्यावर त्यानं पण आपलं चालू केलं काढायला शेवटी शूटिंग. शूटिंग काढायला चालू केल्यानंतर मग व्यवस्थित सगळ्याशीला हात लावायला लावला आणि रेतीने कापून पूजेचा कार्यक्रम संपन्न केला. आणि मग मी आलो फोनकडं. त्याला म्हणलं आणि इकडं व्यवस्थित धरतात नाही येड्या. म्हणलं काय तुला. घेतला फोन. भाऊजी शूटिंग काढली, पोराशींची पण काढली शूटिंग. म्हणलं चला आता गरमागरम चहा द्या म्हणलं. लांबुटीला जसं पाचतायच्या तुम्ही तसं आम्हाला पाजा म्हणलं चहा. हॉटेलची पूजा केली तुमच्या जाव्याला चहा एकच नंबर करून द्या म्हणलं. हां भाऊजीनं पण आपलं लांबुटीला जयशंकर हॉटेलमध्ये एकच नंबर चहा बनवतात आमचं भाऊजी. त्याच्यामुळं काय ना आता तुला चहा केला. चहा बनवला आपण व्यवस्थित गावाला घ्या चालू केलं. आणि अशा नियोजनानं हॉटेल